बनवली मी मस्त अशी पनीर बिर्याणी म्हणजेच व्हेज बिर्याणी. तरी मग मी पनीर जास्त टाकलेत ना त्यामुळे मी इले पनीर बिर्याणी म्हणून राहू किंवा पनीर ना भात पण तुम्ही म्हणू शकतस. तर ह्याची बिर्याणी ना ती एकदम भारी सोपा पद्धतीने मी देखाडले आहे आणि एकदम चटपटीत पद्धत देखाडले आहे. तर चला मी ही बिर्याणी कशी करूया ते आपण व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार मंडळी, राम राम, जय खानदेश. कसा आहे सगळा मजा माना. तर आज बनवणार राहू मी पनीर राईस. पनीर राईस म्हणजे त्यांनी मग मी सगळा भाजीपाला टाकी राहू आठवलेले मी पावशेरभर पनीर. हाय जे पनीर आहे ना मी ते घरच पाडले. एनी पण रेसिपी मी लवकर शेअर करतो तुम्हाला सोबत. पनीर नंतर लगेचच लिहिले मी आठे 2-3 कांदा छोटा साईजना कांदा होता त्या आणि एक टोमॅटो. कांदा असले मी थोडंसं जाडसर चिरलेले, टोमॅटो पण थोडंसं जाड चिरलेलेत मी. आणि लगेचच लिहिले आठे मी आपली कच्ची हळद रास ना हाय हळदले मी वरलं साल काढीसनी कुटलेले, कारण मी इले हळदच्या जागावर यूज करतो. हळद काय टाकावणी हळद पावडर. तर हाय जी हळद आहे कच्ची हळद तिनं वरलं साल काढीसनी मी खलबत्ता मुसे मैल ठेचलेले अद्रक लसूण नागत. तर हाय हळद टाकेल मी लगेचच आठे अद्रक लसूण पेस्ट पण लिहिले मी. आणि आठे ज्या वाटाणा आहेत ना आपल्या वाटाणा शेंग असतात त्या वाटाणा पण लिहिले ओला वाटाणा. वाटाणास नंतर लिहिले मी एक शिमला मिरची बारीक चिरेल. आठे मी लिहिले सोयाबीन ज्या आहेत ना त्या मी कापलेले थोडंसं जाडसर कट करलेले आहेत. पण म्हणजे एक सोयाबीनला 2 भाग मी करलेले आहेत. तसेच आठे एक बटाटा पनीर मी आठे ठेवलं होते चिरीसन म्हणून एक गाजर आणि थोडीशी फ्लावर असं मी या व्हेजिटेबल पण लिहिलेले आहेत. आणि या सगळ्या व्हेजिटेबल तर लय घेतलं लगेचच लिहिले मी आठे बीटले ना थोडंसं चिरीसन पाणी मा टाक दिले मी. त्यानं वरलं पाणी मस्त राईस मा टाकतो कारण त्यांना कलर हवं एकदम भारी आहे. तांदूळ लिहिले त्या तांदूळ मी जाळ्यात टाक दिले. ते तांदूळ आहे ना पहिले अर्धा तास भिजवू देवानं 30 मिनटं किंवा 20 मिनटं तांदूळ असले भिजवू देवानं. तर मी तांदूळ साधारण 2 वाट्या लिहिलेत. 2 वाटीसं मापले मी आठे पाव किलो पनीर लिहिले. तुम्हाला अजून एकदा सांगितलेस मी 2 वाट्या तांदूळ येते म्हणजे जवळजवळ या 500 ग्रॅम तांदूळ धरला तुम्ही. 500 ग्रॅम तांदूळले मी पाव किलो पनीर म्हणजे पावशेरभर पनीर आणि आठे लिहिलेत मी पावशेरभर सोयाबीन. परत एक बटाटा. या जे भाजीपाला आहेत ना तुम्हाला आवडीनुसार टाकू शकतस. थोडीशी फ्लावर होती ती आठे लगेचच लिहिली मी. एक गाजर एक शिमला मिरची आणि आठे लिहिलेत मी पावशेरभरच वाटाणा लिहिलेत ह्याबरोबर. आणि एक लसूण आणि थोडंसं अद्रकना तुकडं लसूणची कांडी ती ठेचलेले मी. आणि आठे लिहिलेत मी 3 कांदा आणि एक मोठा साईज ना टोमॅटो आणि हळदनं कच्ची हळद जी रास्ती ठेचलेली. तुम्हाला प्रॉपर जे साहित्य ना ते सांगितले जाते. आता आपण पनीरले पहिले तडली हे जे पनीर बिर्याणी ना ते कुकरमाच करावे. तर मी आता कुकरमा 3 ते 4 पड्या तेल हे टाकी तिथं. आता पहिले मी पनीर तडीलेस तेल जे ना ते आपलं गरम होई घेते मग टाकस मी आता पनीर. तर पनीरले ना मी तडली राहणं थोडंसं जास्तच तडली राहणं कारण की ते ना वालं जे पनीर जे असं मस्त लाल व्हायला असं ते एकदम भारी लागस. तुम्ही याला व्हेज बिर्याणी पण म्हणू शकतस. पण शक्यतो मी पनीर जास्त टाकतो कारण व्हेज बिर्याणीमध्ये पनीर ह्याकत म्हणतं जातच. मग पनीर जास्त टाकामुळे मी इले पनीर बिर्याणी म्हणेल आणू तसे तर ती व्हेज बिर्याणी पण आहे. तर पनीर ते का मस्त तडाय गेला ते पनीरले मी काढी लिहिलं असा मस्त लालसर प्रकार मग पनीर मी तडले जातात. ते असतील मग मी कांदा पण टाकी देस आणि कांदा टाकल्यानंतर कांदा असं थोडंसं लालसर होऊ देस. कांदा आहे आपला थोडासा भुजाई घातला की मग टाकस मी अद्रक लसूण पेस्टले पण ना 2 मिनटं मी भुजिले जाते तेलमा. कुकर 5 लिटर नाही ना त्यामुळे एकदम खोल दिशी ना तुम्हाला व्यवस्थित दिशी राहणं आणि काय माहिती. तर अद्रक लसूण पण आहे आपलं आलं मस्त जे ना ते भुजाई घे. तर आता टाकस मी लगेचच टमाटा असले पण मी चांगलं थोडंसं 5 मिनटं भुजिलेस टमाटा असले बी. टमाटा टाकल्यानंतर लगेचच मी जी हळद होती ना ती हळद पण टाक दिली कच्ची हळद. ती नावाला कलर पण एकदम भारी आहे आणि ती खावायला पण चांगले राहस. आयुर्वेदिक गुणधर्म यातील मारतच त्यामुळे हिवाळ्यामध्ये शक्यतोवर कच्ची हळद जर वापरता येतं भाजीस मग हळद या जागावरतीच वापरानी. तर लगेच टमाटो टाकीस आणि मी सगळ्या ज्या भाजीपाला कट करलं होतात ना ते सगळं टाकी देतात. सोयाबीन गाजर शिमला मिरची बटाटा ते लगेचच टाका मी बीटनं पाणी ना साईडला वाटीमा काढली तर ते वरून टाकसू कारण आपली बिर्याणी दे ना कलर हवं एकदम भारी. आता येसले ना चांगलं मिक्स करलेस मी. मिक्स करानंतर येसले थोडंसं आपण 10 ते 20% शिजाली.
कारण की ना लेका कितला भारी पिवडी पिवडी दिसलं नाही ना, हळदमुळे कलर कितला भारी येईल. थोडंसं पिवळसर कलर दिसला ना येणं मला एकदम भारी ऑरेंज कलर आहे. आता देखा भाजीपाला चांगला मिक्स घेते मस्त टाकस मी आता लगेच ओटा नसले पण चांगलं मिक्स करलो आपण. हायची बिर्याणी ना सेम चिकन बिर्याणी सारखी लागस. हा जो राईस आहे तो तुमली चिकन बिर्याणी आठवून सुद्धा या आणि तर इतली भारी आणि इतला स्वादिष्ट हाऊ राईस लागस एकदम भारी. तर वटाणा सगळा टमॅटो बटाटा सगळं भाजीपाला टाकीस आणि मिक्स होई गे. आता ना त्यांना टाकस मी लगेचच नमक टाकीस आणि जेणेकरून आपला जो भाजीपाला आहे ना तो लवकर शिजी, म्हणजे आपला जे व्हेजिटेबल आहेत त्या लवकर शिजतील. तर नमक टाकीस आणि मी मिक्स कर दे सगळं टाकान तर काही कामच नाही. आता ना तेसले मी 2 ते 3 मिनटं झाकीस आणि शिजू दिसू, जेणेकरून ते आपला या व्हेजिटेबल लवकर शिजायला पाहिजे म्हणून. ते ना आपण ना मग मसाला काढली आपला जोपर्यंत भाजीपाला शिजी राहणार ना व्हेजिटेबल शिजी राहणार ना तोपर्यंत. तर मी आठे 1 चमची लाल तिखट टाकं आणि परत 1 जी छोटी चमची ना ते घरनं काळा मसाला आणि लगेचच धनाचा पावडर 2 चमचा लगेच टाकून मी आठे 1 पुडी मॅगी मसाला टाकानंतर ना मी हे जी दावाली व्हेज बिर्याणी मसाला मीची पुडी ना ते अर्धी टाकी दिलं ना. तुम्हाला जेवढा बी मसाला होता ना तेवढा सगळा मसाला टाकी देवा ना. तर मी अर्धी पुडी हे टाकी दिली. चिकन जो मसाला राहता त्याने वाली थोडीसा टाका मी तो फक्त अर्धी चमची मसाला. मेन माही ना फ्राईड राईस मसाला पण टाकी दिला ना थोडासा. मनपा जेवढा बी मसाला होता घरमा तेवढा सगळा मी थोडा टाकी दिला, कारण येणेवाली जी टेस्ट आहे ना ती एकदम चटपटी टेस्ट. सगळा मसाला टाकल्यानंतर मी आता मग टाकस थोडासा हिंग मसालाच मस्त. आपली जी बिर्याणी ना पनीर बिर्याणी तिला कलर यावासाठी आधी मी टाकस टिक्का मसाला थोडंसं जास्त टाकस. हा मसाला ना तिखट राहते भरपूर चटपटीत आणि मस्त कलर येते ना मला. तर मला एक ताईने कमेंट्सून की टिक्का मसाला म्हणजे काय, मला त्यानं नाव तर नाही माहिती दुसरं, पण तुम्ही जर किराणा दुकानावर घ्यात ना तर तुमले टिक्का मसाला जरा सांगा त्या दुकानवाला बरोबर देतील. तर हे सगळा मसाला मी टाकली जाते ते चला आपण ते भाजीपाला शिजणार का देखूत आपला. ज्या व्हेजिटेबल आहेत ना ते मस्त शिजी घ्यात आपल्यावाला, म्हणजे जवळजवळ 20% शिजी घ्यात, एकदम कमी बी घ्यात. आता यांना टाकस मी हे जे मसाला आहेत ना ते ॲड कर दे सगळा मसाला. तर आता चांगलं मिक्स करूत आपण मसाला टाकीसनी ना व्हेजिटेबल मिक्स कर देतात. एकदम भारी कलर हो आपल्या इथे तुम्ही देखू शकता भाजीपाल्याला. आता लगेचच टाकस मेन माच पनीर जे आहेत ना ते तळलेले आहेत मी तळेल पनीर टाकी जात आणि याला पण मिक्स कर देतात ते आपण मसाला मा. खरं मुद्दा तुम्ही नुसते पनीर टाकी संधी बनवली ना पनीर बिर्याणी तरी पण चालेल, पण मनकडे सगळा भाजीपाला होतात थंडीना दिवस आहेत. तर या ज्या व्हेजिटेबल आहेत ना त्या एकदम भारी राहणार, त्यामुळे मी सगळ्या ज्या थोडा भाजीपाला होता ना त्या कट करीसन टाकी देतात. तरीला तुम्ही व्हेज बिर्याणी पण म्हणू शकतास, एकदम चटपटीत लागस आहे खिचडीपेक्षा पण. आता मग टाकस मी साधारण 2 ग्लास पाणी हे टाकेलेस. पाणी टाकल्यानंतर आहे ना खारा आलना देखा म्हणजे थोडीशी मला अलनी वाटर आणि तर मी थोडंसं अजून नमक टाकी देस आणि ना नमक टाकीस आणि मिक्स कर देस. आता ह्या ज्या भाजीपाला आहेत ना इसले आपण आहे ना 5 ते 10 मिनटं शिजूत झाकण ठेसनी आणि तो आपण तांदूळ मिक्स करसू ते माते. ह्या ज्या भाजीपाला आहेत ना म्हणजेच कांदा फ्लावर परत पनीर वगैरे सोयाबीन सगळं मस्त शिजी घे त्यांना टाकस माहिती. तांदूळ पण म्हणा अर्धा तास भिजायच गई था. तर मी आठे ना राजभोग तांदूळ आवलेले तुम्हाला पण जो बी ना तो तुम्ही लिहू शकतास. जर तुम्ही साधा पण लिहिता रेशन ना तरी पण चालेल. तर सगळं तांदूळ मी टाकी दे साथे सगळं तांदूळ मी ना टाकी देतात. आता ना आपण मिक्स कर देऊ अलगत पाणी 2 ग्लास पाणी ना 500 ग्रॅम तांदूळ असले बरोबर विजास. तर मी हे कुकरमा बनवणार ना झटकेपट. तर मी एक सवा कढाईमा बनाडीसन पण देखाडसू, तुम्ही कढाईमा पण बनवू शकतास, पण कुकरमा कसं फटकामा होस एकदम. तर देखा मी मिक्स करते होते तांदूळ सगळं भाजीपाला पण आणि तांदूळले पण. आता ना मी त्यांना टाकस बारीक चिरेल कोथिंबीर मस्त एवढी मोठी हिरवीगार कोथिंबीर टाकानंतर आता त्यांना टाकूत आपण 2 चमचा साजूक तूप, म्हणजे घरनं तूप राहणार ते टाकीचं 2 चमचा. तूपमुळे ना बिर्याणीला जी चव आहे ना ती एकदम भारी आहे. तूप टाकीचं आणि आता मिक्स करतो आपण. तूप टाकीचं आणि मिक्स करायला घ्या. हे जे बीटचे भिजाडलं होतं ना ते कलर यावासाठी ते पाणी पण मी टाकी देसाठी. याला ना आपण थोडंसं मोठा गॅसवर आहे ना असं शिजू देऊत बिना झाकणनं.
जोपर्यंत आहे ना मला थोडंसं पाणी कमी होत नाही तोपर्यंत एनमा टाकस ना मी आता 2 चमचा भेटेल दही आहे ना जास्त आंबट नको पाहिजे. तुम्ही मसाला आंबा पण टाका ना दही तरी पण चालेल, पण मला आंबट नव्हतं ना म्हणून मी वरूनच टाक दिलं. एकदम अलगदरीत्या मिक्स करलो आता आपण. दहीमुळे ना बिर्याणी जी चव आहे ना ती सेम नॉनव्हेज बिर्याणी जशी चव राहते तशी येस. तर देखा पाणी आहे आपलं बरंचसं आटाय गे. आता आपण कुकरनं झाकण लायचं नाही ना, मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या काढल्या. ते झाकण ते करस मी आता बंद. आता ना आपण 2 शिट्ट्या लिहिलो. गॅसना जो फ्लेम आहे ना तो जास्त कमी पण नाही आणि जास्त फुल पण नाही, असा मीडियम ठेवा ना. मी ना कुकरने वाफही काढले दे आणि कुकरही उघडी संदे कसा ते आपली जी बिर्याणी ती वहिनी का देखा किती मस्त मोकळी मोकळी सुटसुटीत एकदम भारी जी पनीर बिर्याणी ना ती आपली वहिनी तुम्ही देखू शकतास. मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत ही आपली बिर्याणी येले. कितली भारी दिसाले. कलर पण एकदम मस्त येले लाल कलर. हाय होई घ्या आपलीवाली. तुम्ही पनीर बिर्याणी म्हणा, व्हेज बिर्याणी म्हणा किंवा पनीर राईस म्हणा, पण मी सगळा भाजीपाला जे आहेत ना ते कट करी टाक दिले. तुम्हाला जर अशी सेम नुसती पनीर बिर्याणी जर करणे होई ना तर तुम्ही भाजीपाला काही टाका नाहीत, म्हणजे बटाटा फ्लावर वगैरे काही टाका नाहीत. तर चला व तुम्हाला जर अशाच म्हणे रेसिपी आवडत होतील तर पण चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मन पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद.